गुड मॉर्निंग स्टुडंट. आपला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन टॉपिक संपलाय. आता आजपासून आपल्याला त्याचे न्यूमरिकल स्टार्ट करायचे आहेत. मी पहिलं न्यूमरिकल रीड करतो, एक्सप्लेन करतो, मग आपण असे वन बाय वन न्यूमरिकल सॉल्व करूया. ओके, मी पहिलं न्यूमरिकल रीड करतो. अ कॉईल कन्सिस्ट ऑफ 400 टर्न्स ऑफ वायर. Each turn is a square of side d is equal to 20 centimeter. A uniform magnetic field directed perpendicular to the plane of coil is turned on. If the field changes linearly from 0 to 0.5 Tesla in 0.8 seconds, what is magnitude of induced EMF? आता लक्ष द्या. मॅग्नेटिक फील्ड इनिशियली 0 आहे आणि फायनल मॅग्नेटिक फील्ड 0.5 आहे. सो चेंज इन मॅग्नेटिक फील्ड आलं 0.5 टेस्ला. पुन्हा एकदा रिपीट करतो. इनिशियल मॅग्नेटिक फील्ड आहे ते 0 आहे. फायनल मॅग्नेटिक फील्ड 0.5 आहे. डी बी म्हणजे चेंज इन मॅग्नेटिक फील्ड. सो 0.5 मायनस 0 डी बी इज इक्वल टू 0.10. टाईम इंटरवल आपल्याला दिला आहे डी टी इज इक्वल टू 0.8 सेकंड. ओके, नंबर ऑफ टर्न्स दिलेत 400. एरिया स्क्वेअर लूप आहे. एरिया इज इक्वल टू डी स्क्वेअर. हे आलं 400 इंटू 10⁻⁻⁴ मीटर स्क्वेअर. आपला इंड्यूस ई एम एफचा फॉर्म्युला असणार आहे ई इज इक्वल टू एन डी फाय अपॉन डी टी. सो हे आलं एन डी बाय डी टी ऑफ फाय म्हणजे बी इंटू ए. तर हे आलं एन ए डी बी बाय डी टी. सो एन आहे 400. एरिया ऑफ कॉईल 400 इंटू 10⁻⁻⁴. डी बी 0.5 आणि डी टी आहे 0.8. म्हणजे हे आलं 16 इंटू 10⁻⁴ इंटू 10⁻⁻⁴ इंटू 5 अपॉन 8. 10⁻⁴ कॅन्सल झालं. 8 2 जार 16. सो इंड्यूस ई एम एफ आला 10 व्होल्ट. कळलं? न्यूमरिकल लक्षात आलं. फॉर्म्युला घेतला मी एन डी फाय अपॉन डी टी. डी फायला पुट केलं बी इंटू ए. मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे बी इंटू ए. सो एन ए डी बी अपॉन डी टी व्हॅल्यू पुट केल्या, सॉल्व केलं. ओके, पुढचं न्यूमरिकल रीड करतो. अ लॉंग सोलेनॉइड ॲज शोन इन फिगर हॅज 200 टर्न्स पर सेंटीमीटर, कॅरीज करंट 1.4 एम्पियर. डायमीटर डी ऑफ सोलेनॉइड इज 3 सेंटीमीटर. अ कॉईल सी हॅव्हिंग 100 टर्न्स अँड डायमीटर 2 सेंटीमीटर इज केप्ट ॲट सेंटर ऑफ सोलेनॉइड. Current through solenoid decreases steadily to 0 in 20 millisecond. Find magnitude of induced EMF in coil when current in solenoid is changing. ओके, आता बघा सोलेनॉइड मधून न्यूमरिकल असं आहे की सोलेनॉइडच्या आतमध्ये कॉईल सीला प्लेस केले. सोलेनॉइड मधून करंट पास झाला की कॉईल सोबतचं मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होईल आणि कॉईलमध्ये ई एम एफ इंड्यूस होईल. मग पहिल्यांदा आपण काढूयात एरिया ऑफ सोलेनॉइड. ओके, एरिया इज इक्वल टू पाय डी स्क्वेअर बाय 4. सो हे आलं 3.14 इंटू सोलेनॉइडचं डायमीटर 3 सेंटीमीटर आहे इंटू 3 अपॉन 4. सो एरिया ऑफ सोलेनॉइड आला 7.065 इंटू 10⁻⁻⁴ मीटर स्क्वेअर. ओके, नंबर ऑफ टर्न्स पर सेंटीमीटर आपल्याला दिलं आहे 200 टर्न्स पर सेंटीमीटर. ह्याला मीटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल. सो मीटर टू सेंटीमीटर म्हणजे 10⁻⁻² मीटर. तर हे आलं 200 इंटू 10⁻². सो इट इज 2 इंटू 10⁻⁴ टर्न्स पर मीटर. ओके, magnetic flux linked with solenoid phi is equal to b into a. So phi is equal to सोलेनॉइडच्या आतमध्ये मॅग्नेटिक फील्ड असणार आहे म्यू 0 एन आय. मग हे आलं
म्यू 0 ni into a. So 4 pi into 10 raised to minus 7. This is value of म्यू 0. n आपलं 2 into 10 raised to 4 आहे. करंट 1.4 आहे सोलेनॉइड मधला करंट, आणि एरिया त्याचा आलाय 7.065 इंटू 10 रेज टू -4. सो मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ सोलेनॉइड आलं 2.485 इंटू 10 रेज टू -5 वेबर. ओके, हे झालं सोलेनॉइडमधलं सोलेनॉइडची रिलेट होणारं मॅग्नेटिक फ्लक्स. मग डिफाय अपॉन डी टी काढूयात. रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ सोलेनॉइड. सो फ्लक्स आले 2.485 इंटू 10 रेज टू -5 इंटू टाईम 20 मिलीसेकंड दिलाय. सो हे आलं 20 इंटू 10 रेज टू -3. हे सॉल्व केलं तर आन्सर येईल 1.243 इंटू 10 रेज टू -3 व्होल्ट. Therefore, EMF induced in coil C induced EMF in coil C is equal to number of turns of coil C into d phi upon dt. C च्या टर्न्स आहेत 100. सो याला 100 इंटू 1.243 इंटू 10 रेज टू -3. सो इंड्यूस ई एम एफ आला 1.243 इंटू 10 रेज टू -1 व्होल्ट. कळलं? तर इंड्यूस ई एम एफ काय केलं बघा. आपण जी कॉईल सी आहे त्या कॉईल सीला सोलेनॉइडच्या आतमध्ये प्लेस केलं आहे. ज्या वेळेला सोलेनॉइडमधून करंट पास होईल त्यावेळेला सोलेनॉइडच्या कोअरमध्ये मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होईल. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ कॉईल सी विल चेंज अँड ई एम एफ विल इंड्यूस इन सेकंडरी कॉईल. मग पहिल्यांदा मी एरिया काढला, नंबर ऑफ टर्न्स पर मीटर काढलं, नंतर फ्लक्स काढलं, नंतर चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स फाइंड केलं, त्याच्यावरनं ई एम एफ इंड्यूस काढून घेतला. ओके, पुढचं न्यूमरिकल. A rotating armature of simple generator consists of a loop ABCD to which connections are made through sliding contact. The armature is rotating at the rate of 1500 RPM. Okay, ही frequency दिले. Magnetic field is 0.5 Tesla. Determine induced EMF between terminals P and Q of generator at instant in adjoining figure. आता जी फिगर आहे त्या फिगरमध्ये तुम्हाला लेंथ देखील दिले. लेंथ 10 सेंटीमीटर दिले आणि रेडियस 4 सेंटीमीटर दिले. ओके, आता बघा V इज इक्वल टू आर ओमेगा. ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एन. सो V इज इक्वल टू आर इंटू 2 पाय एन. सो हे आलं 2 पाय. आरची व्हॅल्यू रेडियस 4 सेंटीमीटर आहे. सो 4 इंटू 10 रेज टू -2 हे डायग्रॅममध्ये दिलं आहे रेडियस इंटू नंबर ऑफ रिव्होल्यूशन 1500 RPM आहे. आपण ज्या वेळेला कॅल्क्युलेशन करू त्यावेळेला हे RPSमध्ये घ्यायला पाहिजे. म्हणजे हे RPM आहे, ह्याला डिवायडेड बाय 60 करतो म्हणजे हे झालं RPS. ह्याच्यावरनं लिनियर व्हेलॉसिटी तुमच्या न्यूमरिकल लक्षात आलं का. V इज इक्वल टू आर ओमेगा. ओमेगाला पुट केलं 2 पाय एन. आपल्याला डायग्रॅममध्ये रेडियस दिले, रेडियस 4 सेंटीमीटर आहे. सो याला 4 इंटू 10 रेज टू -2. फ्रिक्वेन्सी 1500 RPM आहे. RPMला RPSमध्ये कन्वर्ट करण्यासाठी डिवायडेड बाय 60 केलं तर V आलं 6.28 मीटर पर सेकंड. मग इंड्यूस ई एम एफ इज इक्वल टू BLV. बी दिले 0.5. लेंथ आहे 10 सेंटीमीटर. डायग्रॅममध्ये दिले ती 10 सेंटीमीटर म्हणजे 10 इंटू 10 रेज टू -2 इंटू व्हेलॉसिटी 6.28. सो इंड्यूस ई एम एफ आला 0.28
314 व्होल्ट. लक्षात आलं? अगदी सिंपल न्यूमरिकल आहे. हा, पुढचं न्यूमरिकल रीड करतो. A conducting loop of area 1 meter square is placed normal to the uniform magnetic field 3 Weber. The magnetic field uniformly reduced to 1 Weber per meter square in time interval 0.5 second. Calculate induced EMF in loop. ओके, आता बघा, इनिशियल मॅग्नेटिक फील्ड 3 आहे. इनिशियल मॅग्नेटिक फील्ड किती आहे? 3 आहे. फायनल मॅग्नेटिक फील्ड 1 आहे. देअरफॉर चेंज इन मॅग्नेटिक फील्ड आलं 3 - 1 इज इक्वल टू 2 टेस्ला. टाइम इंटरवल दिलाय 0.5 सेकंड आणि एरिया दिलाय 1 मीटर स्क्वेअर. ओके, सो E इज इक्वल टू d∅/dt इज इक्वल टू d/dt ऑफ B इंटू A, मॅग्नेटिक फ्लक्स B इंटू A. सो हे आलं E इज इक्वल टू A dB/dt. एरिया 1 आहे, dB 2 आहे आणि dt 0.5 आहे. 0.5 म्हणजे 1/2, म्हणजे 1/2 वर गेलं म्हणजे किती आलं? इंड्यूस EMF आला 4 व्होल्ट. कळलं? अगदी सिंपल न्यूमरिकल होतं. लक्षात आलं? ओके, मग पुढचं न्यूमरिकल करूयात. नेक्स्ट न्यूमरिकल मी रीड करतो. डिटरमाइन एक्सप्रेशन फॉर सेल्फ इंडक्टन्स ऑफ टोरॉइड of circular cross section of radius r and major radius capital R. Calculate self inductance of toroid if major radius is 15 centimeter and cross section of toroid having radius 2 centimeter and number of turns 1200. हा, आता नीट लक्ष द्या. मॅग्नेटिक फील्ड इनसाइड टोरॉइड फॉर्म्युला असणार आहे μ0 Ni/2 पाय r. आर म्हणजे रेडियस ऑफ टोरॉइड किंवा आर म्हणजे डिस्टन्स फ्रॉम टोरॉइड ॲक्सिस, एन म्हणजे टोटल नंबर ऑफ टर्न्स आणि आय म्हणजे करंट. नाऊ आर इज लेस दॅन कॅपिटल आर, त्यामुळे या फॉर्म्युल्यातलं स्मॉल आर आहे ह्याला मी कॅपिटल आरनं रिप्लेस करतो. सो बी इज इक्वल टू हे आलं μ0 Ni/2 पाय कॅपिटल आर. ओके, magnetic flux linked with cavity of solenoid toroid, magnetic field linked with core of toroid, phi is equal to B into A. Therefore phi is equal to μ0 Ni/2 pi capital R into area of toroid pi r square. कारण टोरॉइडची रेडियस त्यांनी स्मॉल आर दिले, बरोबर आहे. हे पाय पाय कॅन्सल झालं. सो फाय इज इक्वल टू आलं μ0 Ni स्मॉल आर स्क्वेअर डिवायडेड बाय 2r. ओके, आता E इज इक्वल टू आपल्याला काढायचं आहे इंड्यूस EMF इज इक्वल टू n d∅/dt. So E is equal to n d/dt ऑफ, आपण फायची व्हॅल्यू काढले, फाय किती आहे μ0 Ni/2r. सो इंड्यूस EMF आलं μ0 n²r²/2r इंटू di/dt. इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1. ओके, सेल्फ इंडक्ट EMF इंड्युसिंग सोलेनॉइड फॉर्म्युला असतो LdI/dt. हे झालं इक्वेशन नंबर 2. दोघांना इक्वेट करतो. सो LdI/dt इज इक्वल टू μ0
एन स्क्वेअर स्मॉल आर स्क्वेअर अपॉन 2r डी आय अपॉन डी टी. दोन्ही साईडला डी आय अपॉन डी टी कॅन्सल झालं. सो सेल्फ इंडक्टन्स ऑफ टोरॉइड फॉर्म्युलाला म्यू झिरो एन स्क्वेअर आर स्क्वेअर अपॉन 2 कॅपिटल आर. ओके, सो दिस इज सेल्फ इंडक्टन्स ऑफ टोरॉइड. त्यांनी पहिल्यांदा आपल्याला फॉर्म्युला प्रूव्ह करा म्हणून सांगितलंय, तर आपण फॉर्म्युला प्रूव्ह केला. आता व्हॅल्यू पुट करतो. म्यू झिरोची व्हॅल्यू असते 4π इंटू 10⁻⁻⁷. नंबर ऑफ टर्न्स आहेत 1200. सो हे आलं 1200 इंटू 1200. रेडियस आहे 2 सेंटीमीटर. सो 2 इंटू 10⁻² आणि हा त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय 2. कॅपिटल आर म्हणजे मेजर रेडियस 15 सेंटीमीटर आहे. 15 इंटू 10⁻². हे सगळं सॉल्व केलं तर आन्सर येतं 2.41 इंटू 10⁻³ हेनरी. ओके, सो दिस इज सेल्फ इंडक्टन्स ऑफ टोरॉइड. फॉर्म्युलाला म्यू झिरो एन स्क्वेअर आर स्क्वेअर अपॉन 2r. आर म्हणजे रेडियस ऑफ टोरॉइड, कॅपिटल आर म्हणजे मेजर रेडियस. ओके, मग व्हॅल्यू पुट केले आणि सिम्प्लिफाय केलं. पुढचं न्यूमरिकल रीड करतो. कन्सिडर युनिफॉर्मली वाउंड सोलेनॉइड हॅज एन नंबर ऑफ टर्न्स अँड लेंथ एल. कोर ऑफ सोलेनॉइड इज एअर. फाइंड inductance of solenoid if capital N is equal to 200, L is equal to 20 centimeter and area is equal to 5 centimeter. Calculate induced EMF if current decrease in solenoid at the rate of 60 ampere. एक मिनिट हा. Current decreases at the rate of 60 एम्पियर पर सेकंड. ओके, आपल्याला फाइंड करायचं आहे इंड्युस्ड EMF. आता सेल्फ इंडक्टन्स ऑफ सोलेनॉइड फॉर्म्युला असतो एल इज इक्वल टू म्यू झिरो कॅपिटल एन स्क्वेअर ए अपॉन एल. सेल्फ इंडक्टन्स ऑफ सोलेनॉइड म्यू झिरो कॅपिटल एन स्क्वेअर ए अपॉन एल. मग व्हॅल्यू पुट करतो. म्यू झिरो 4π इंटू 10⁻⁷. टोटल नंबर ऑफ टर्न्स 200 आहेत. सो हे 200 इंटू 200. एरिया ऑफ सोलेनॉइड 5 सेंटीमीटर स्क्वेअर आहे, म्हणजे हे आलं 5 इंटू 10⁻⁴ मीटर स्क्वेअर डिवायडेड बाय लेंथ ऑफ सोलेनॉइड 20 सेंटीमीटर आहे, तर हे आलं 20 इंटू 10⁻². हे सॉल्व केलं तर सेल्फ इंडक्टन्स ऑफ सोलेनॉइड येतो 0.126 इंटू 10⁻³ हेनरी. ओके, आता आपल्याला फाइंड करायचं आहे इंड्यूस EMF. मग इंड्यूस EMF फॉर्म्युला असणार आहे एल डी आय अपॉन डी टी. न्यूमरिकलमध्ये आपल्याला डी आय अपॉन डी टी डायरेक्टली दिलं आहे. डी आय अपॉन डी टी 60 एम्पियर पर सेकंड आहे, म्हणजे हे आलं 0.126 इंटू 10⁻³ इंटू रेट ऑफ डिक्रीज ऑफ करंट 60 आहे. सो इंड्यूस EMF आला 7.56 इंटू 10⁻³ व्होल्ट. ओके, पुढचं न्यूमरिकल रीड करतो. सेल्फ इंडक्टन्स ऑफ क्लोजली वाउंड कॉइल हॅज 200 टर्न्स इज 10 मिलीहेनरी. डिटरमाइन व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स थ्रू द क्रॉस सेक्शनल area of coil when current passing through the coil is 4 milliampere. ओके, आता बघा मॅग्नेटिक फ्लक्स फाय इज इक्वल टू एल इंटू आय. एल किती दिलंय 10 मिलीहेनरी दिलंय. सो हे आलं 10 इंटू 10⁻³ इंटू करंट दिलाय 4 मिलीएम्पियर. 4 इंटू 10⁻³ तर हे आलं फ्लक्स असोसिएटेड विथ सोलेनॉइड आलं 4 इंटू 10⁻⁵ वेबर. बरोबर आहे. सो फ्लक्स लिंक विच ईच टर्न. फ्लक्स
linked with each turn इक्वल टू आलं फाय अपॉन एन. फाय अपॉन एन. सो हे आलं 4 into 10⁻⁵ डिवायडेड बाय 200. म्हणजे हे आलं 2 into 10⁻. हे बघा हे 200ला 2 into 10⁻² लिहिलं ते वर जाऊन -2 झालं -7 वेबर. सो फ्लक्स लिंक्ड विथ each turn of solenoid is 2 into 10⁻⁷ व्होल्ट वेबर. हां पुढचं न्यूमरिकल रीड करतो. म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ द वायरलेस चार्जिंग सिस्टम इन वायरलेस बॅटरी चार्जर द बेस युनिट कॅन बी इमॅजिन ॲज अ सोलेनॉइड ऑफ लेंथ L and number of turns NB carrying a current IB having cross sectional area A. Handle coil H has NH turns and surrounded the base solenoid coil B completely. The base unit is designed to hold the handle of charging unit. The handle has cylindrical hole so that it fits loosely over a matching cylinder on the base unit. When handle is placed on the base, current flowing through coil B induce a current in coil H. Thus, induced current in coil H is used to charge the battery household in the handle. ओके हे न्यूमरिकल आहे. आता आपल्याला फॉर्म्युला प्रूव्ह करायचे त्यासाठी. ओके तर आता बघा सोलेनॉइड मधून करंट पास केलं की सोलेनॉइडचं मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होईल. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस मॅग्नेटिक फ्लक्स विल लिंक विथ कॉईल एच. मग त्याच्यावरून आपल्याला म्युच्युअल इंडक्टन्स काढता येईल. सो मॅग्नेटिक फील्ड इनसाइड सोलेनॉइड फॉर्म्युला असतो बी इज इक्वल टू μ0 कॅपिटल NI अपॉन L. दिस इज मॅग्नेटिक फील्ड इनसाइड सोलेनॉइड. आता मॅग्नेटिक फील्ड इनसाइड सोलेनॉइडमुळं मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएट विथ कॉईल विल चेंज. Therefore, magnetic flux associated with coil H is equal to BS into A. BS म्हणजे मॅग्नेटिक फील्ड इनसाइड सोलेनॉइड. मी काय म्हणतोय नीट ऐका. सोलेनॉइडमधून करंट पास केला की सोलेनॉइडमध्ये मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होईल. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस हँडल कॉईल असेल त्या हँडल कॉईलच्या सोबतचं मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होईल. देअरफॉर टोटल फ्लक्स लिंक हे सिंगल टर्न सोबतचं फ्लक्स झालं. टोटल फ्लक्स is equal to number of turns of handle coil into phi h. बरोबर आहे. सो हे झालं टोटल फ्लक्स. म्युच्युअल इंडक्टन्स फॉर्म्युला असतो NH इंटू फाय एच इंटू ए. सो हे आलं NH सॉरी हे BS NH BS इंटू ए. मॅग्नेटिक फील्ड इनसाइड सोलेनॉइड μ0 NI अपॉन L इंटू ए. सो म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ हँडल कॉईल आला μ0 NH NS IA अपॉन L. लक्षात आलं. सोलेनॉइडमधून करंट पास केला की सोलेनॉइडच्या आतमध्ये मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होईल. ड्यू टू मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएट विथ हँडल कॉईल विल चेंज. मग मॅग्नेटिक फील्ड इनसाइड सोलेनॉइड किती असणार आहे μ0 NI अपॉन L. आता हे N म्हणजे नंबर ऑफ टर्न्स ऑफ सोलेनॉइड आहे त्यामुळे इथं आपण NH घेऊया. फ्लक्स असोसिएटेड विथ हँडल कॉईल फाय एच इज इक्वल टू BS इंटू ए. देअरफॉर टोटल फ्लक्स हे एका सिंगल टर्न सोबतचं फ्लक्स आहे. मग टोटल फ्लक्स किती आलं टोटल नंबर ऑफ टर्न्स इंटू फ्लक्स असोसिएटेड विथ सिंगल टर्न. सो NH इंटू फाय एस. मॅग्नेटिक फ्लक्सचा फॉर्म्युला आला N इंटू फाय एस
बरोबर आहे. एन इंटू फाय मॅग्नेटिक म्युच्युअल इंडक्टन्सचा फॉर्म्युला एन इंटू फाय. मग हे आलं एन एच आणि फाय एचची व्हॅल्यू किती आहे बी एस इंटू ए. त्याच्यामध्ये एरियाला पुट केलं त्यावरनं हे आपलं आन्सर आलं. ओके. आता नेक्स्ट न्यूमरिकल मी रीड करतो. टू कॉइल्स हॅव्हिंग सेल्फ इंडक्टन्स L1 is equal to 75 millihenry, L2 is equal to 55 millihenry are coupled each other. The coefficient of coupling is 0.75. Calculate mutual inductance. ओके. तर आता आपल्याला L1 दिलंय. L1 is 75 into 10⁻³ हेनरी. L2 55 मिली म्हणजे 55 इंटू 10⁻³ हेनरी. बरोबर आहे. कोइफिशियंट ऑफ कपलिंग 0.75. मग आपला फॉर्म्युला असतो एम इज इक्वल टू के अंडर रूट L1 L2. सो हे आलं 0.75 इंटू अंडर रूट 75 इंटू 10⁻³ इंटू 55 इंटू 10⁻³. हे तुम्ही सॉल्व केलं तर याचं आन्सर येतं 48.2 इंटू 10⁻³ हेनरी. ओके. म्युच्युअल इंडक्टन्सचा फॉर्म्युला के अंडर रूट L1 L2. क्लिअर झालं. ओके. पुढचं न्यूमरिकल. द म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ टू कॉईल इज 1.5 हेनरी. द सेल्फ इंडक्टन्स ऑफ कॉईल आर 5 हेनरी अँड 4 हेनरी. कॅल्क्युलेट कोइफिशियंट ऑफ कपलिंग. कोइफिशियंट ऑफ कपलिंग फॉर्म्युला असतो एम डिवायडेड बाय अंडर रूट L1 L2. म्युच्युअल इंडक्टन्स एम म्हणजे म्युच्युअल इंडक्टन्स, L1 L2 म्हणजे सेल्फ इंडक्टन्स. म्युच्युअल इंडक्टन्स दिलाय 1.5 आणि सेल्फ इंडक्टन्स दिलाय पहिल्या कॉईलचा आहे 5 हेनरी, दुसऱ्या कॉईलचा आहे 4 हेनरी. सो 5 इंटू 4. सो याला 1.5 डिवायडेड बाय अंडर रूट 20. सो केची व्हॅल्यू आली 0.335. दिस इज कोइफिशियंट ऑफ कपलिंग. लक्षात आलं. तर या टॉपिकमध्ये एवढेच न्यूमरिकल होते. तुम्ही याचे नोट्स सेंड करतो. तुम्ही ते व्यवस्थित स्टडी करा आणि काही डाऊट असेल तर मला फोन करा. ठीक आहे. थांबूया.